जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शक्तीपीठ प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण केले जात असून प्रशासनाने हे गैरसमज तातडीने दूर करावेत अशी मागणी त्यांनी केली। राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत रेखांकन जाहीर करण्यात आलेले नसतानाही काही जण अफवा आणि चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला। समित कदम म्हणाले की आयुष्यभर मंत्रिपद भोगलेल्या नेत्यांना पेठ ते सांगलीवाडी हा रस्ता करता आला नाही, मात्र आता शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाने यामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी। यावेळी त्यांनी विकास कामांबाबतही प्रश्न उपस्थित करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले। सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, विविध विषय झाले, त्यामध्ये आज गांभीर्याने मी 2 गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या होत्या। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शक्तीपीठ मार्ग याबाबतीचं करेक्ट अलाइनमेंट, करेक्ट त्याचे असणारे विषय याबाबत आपण जाहीर करावं। त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या लोकांमध्ये गैरसमज आहेत ते ह्या थांबाव्यात आणि त्यामधल्या अफवा विविध काही नेत्यांनी त्या ठिकाणी त्या बाबतीच्या बैठक घेतल्या, ज्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये पेठ नाका ते सांगलीवाडी रस्ता करता आला नाही, अशा लोकांनी बैठकी घेऊन त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय। आज इस्लामपूर ते ईश्वरपूर ते सांगलीवाडी हा अतिशय चांगला रस्ता झाला, त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं हे करलंय। त्याचबरोबर तुमचा जो ह्याचा मिरज ते पंढरपूर सोलापूर हा जो एक मार्ग झालाय याच्यामुळे किती विकास झालाय। तर सातत्याने सगळ्यांच्या बाबतीतल्या ज्या या गैरसमज व्हायचा, तर आपण राज्य शासनाला याबाबतच्या ज्या प्रशासनाला सूचना ते सुस्पष्ट करायला सांगितलंय आणि खऱ्या अर्थानं खऱ्या शेतकऱ्यांचा काय त्याला विरोध आहे काय हे बघणं गरजेचं आहे। त्यामुळे कुणी तर त्यामध्ये राजकीय ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणू नये, राजकारण आणू नये आणि हे आवश्यक नाही आहे। विकास हा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं या वेगवेगळ्या विकासात्मक रस्ते आणि त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये चालू आहेत, राज्यामध्ये चालू आहेत, त्याला चांगल्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी पाठिंबा, जे चूक आहे ज्यांच्या अडचणी आहेत त्यामध्ये आपण निश्चित बदल करूया किंवा केल्या पाहिजेत, यामध्ये आम्ही पण कारण नसताना ज्यावेळेला अजून हा विषय झालाच नाही आहे, त्याची अलाइनमेंट नाही आहे, तर कारण नसताना राज्य शासनाच्या बाबतीत किंवा त्या धोरणाच्या बाबतीत उलट्या पद्धतीची चर्चा करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्याची गांभीर्यानं आज जिल्हा प्रशासनाला आम्ही दखल घ्यायला सांगितले आणि तो लवकरात लवकर या बाबतीतला करेक्ट अलाइनमेंट, कसा रोड जातो, काय नुकसान भरपाई मिळते, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याच्या बाबतीतला निर्णय केला जाईल। दुसरं, इथले ज्येष्ठ पत्रकार संजयजी बोकरे साहेब यांच्या बाबतीत एक अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा त्यांच्यावरती खुलासा रचला गेला। तो यावेळेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि त्यांच्या सर्वच असणाऱ्या टीमनं हा वेळेवरती थांबवला। याबाबत काय नेमकं चाललंय पत्रकारांच्या बाबत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या राज्यात पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळं ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आज मागणी या ठिकाणी केली। पुन्हा एकदा मी एकदा सांगेन की शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीत योग्य जे काय आहे त्या गोष्टी ह्या लोकांच्यामध्ये क्लिअर झाल्या पाहिजेत। संभ्रमावस्था आणि लोकांमधला असणारा जो एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, त्यांनी थांबवावं आणि ह्या योग्य जो विषय आहे तो क्लिअर मार्गी लागावा, अशी आज मी या ठिकाणी मागणी केली। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटून याबाबतची मागणी करणार।